सचिन सोपान देवाजे याचं भाषण. विषय आहे जैवविविधतेचा राजा. वाघ, जैवविविधतेचा राजा. वाघ हा मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाला दाट जंगलात राहायला आवडतं. वाघ दिसायला आकर्षक असतो आणि त्याचं असणं म्हणजे त्याच्या जवळपास असणाऱ्या प्राण्यांमध्ये धडकी भरवणारं असतं. त्याचं वर्णन करायचं झाल्यास त्याच्या शरीरावर असणारे पट्टे आणि तांबूस रंगाची फर हे पट्टे वाघाला आकर्षक बनवतात. वाघाची नजर बघितली तर हृदयाचा ठाव घेणारी असते. जणू तो केव्हाही हल्ला करेल. डरकाळी फोडली तर ऐकणाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. मग तो माणूस असो वा जंगलातील इतर प्राणी, ही डरकाळी सर्वांचीच धांदल उडवून देते. वाघाची चाल अशी रुबाबदार असते की खरोखरच राजा युद्ध जिंकलाय अशी कल्पना आल्यावाचून राहत नाही. वाघाच्या अंगावर साधारणपणे 100 पट्टे असतात. हे पट्टे त्याला दाट झाडीमध्ये सदृश्य होण्यास मदत करतात. पट्ट्याबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंजाची ठेवणही वेगळी असते. पारंपरिक गणना पंजाच्या ठस्यावरून होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानानुसार मोठा असतो, अतिशय शक्तिशाली असतो. तसेच वाघाचा जबडा हा जबरदस्त ताकदवान असतो. वर खाली दिशेत तो हलू शकतो. वाघाची सगळ्यात जास्त ताकद जबड्यामध्ये असते असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. या जबड्यामुळे त्याच्या भक्ष्याला तो क्षणात चित्त करतो. वाघाला ढाण्या वाघ असं सुद्धा म्हणतात आणि त्याचं शास्त्रीय नाव पॅन्थेरा टायग्रिस असं आहे. वाघ हा अन्नसाखळीत सर्वात महत्त्वाचं स्थान भूषवतो. म्हणजे अन्नसाखळीत त्यांच्यावरचे शिकारी नाहीत. वाघाने जर हत्तीसोबतचा संघर्ष टाळला तर कुठल्याही जंगलातील प्राण्याची शिकार करण्यास तो समर्थ आहे. त्याचं शिकार करण्याचं तंत्र म्हणजे शिकार हेरून दाट झाडीमध्ये दबा धरून बसणं आणि हळूहळू शिकारीच्या जवळ जाणून त्याच्यावर झेप घेऊन त्याच्यावर हल्ला करणं. वाघ शिकारीच्या जवळ पोहोचतो आणि योग्य वेळ साधून हल्ला करतो. त्याच्या जबड्यात का एकदा शिकार आली की त्याचा स्वाहा झालाच म्हणून समजा. शिकार एकदा का जबड्यात पकडता आली की तिचा जीव जाईपर्यंत तिची सुटका नाही, एवढे जबरदस्त हे शिकारी वाघ असतात. वाघाचं आवडतं खाणं म्हणजे सांबार. तसेच दुसऱ्या छोट्या मोठ्या शिकारी पण त्याला मिळतातच, पण सहजासहजी हे मिळत नाही. त्यासाठी वाघाला आपली सगळी शक्ती पणाला लावावी लागते. वाघ दाट जंगलात राहायला आवडतं. त्याचं क्षेत्र तो राखून ठेवतो. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारत हे वाघाचं माहेरघर मानलं जातं, कारण वाघाची संख्या ही भारतात जास्त होती. तसेच ती आजही जगातील 50% जास्त आहे. काळानुसार शिकार आणि जंगलतोडीमुळे वाघाची संख्या कमी होत गेली. ब्रिटिश सोडून जाण्यापूर्वी भारतात 40,000 वाघ होते. तशी वाघाची शिकार फार पूर्वीपासून होत आली आहे. त्याचा परिणाम या अतिमहत्त्वाच्या प्राण्यावर झाला आणि तो दुर्मिळ होत गेला. वाघ म्हणजे शौर्य, शक्ती, निर्भीड याचं प्रतीक. पूर्वी राजे महाराजे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी वाघाची शिकार करत असत. वाघाची नखे गळ्यात बांधून आपण शूर आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असत. ब्रिटिशांनी बंदुकीचा वापर करून या प्राण्याची शिकार लवकरात लवकर व त्याच्या समोरासमोर संघर्ष न येता करून सुरू केली. शिकारीची पद्धत सोपी झाली. याचा परिणाम वाघ दुर्मिळ होत राहिला. वाघाला जैवविविधतेत फार महत्त्व आहे. त्याचं स्थान अनन्यसाधारण आहे. अन्नसाखळीत त्यांचं स्थान सर्वोच्च आहे. अन्नसाखळीत सर्व एकमेकावर अवलंबून आहे. निसर्गामध्ये सर्वांचं काम वाटून दिलेलं आहे. वाघाचं काम निसर्गात तृणभक्षक प्राण्याची संख्या नियंत्रित ठेवणं हे होय. जंगलामध्ये वाघ ह्या प्राण्याची शिकार करून जैवविविधतेत खूप मोलाची भूमिका पार पडतो. तृणभक्षक प्राण्याला खाण्यासाठी भरपूर प्रमाणात गवत, झाडे, झुडपे उपलब्ध आहेत आणि त्याची संख्या मग अनियंत्रित होत चालते. अशात वाघ त्यांना फस्त करत संख्या नियंत्रित करतात आणि जैवविविधतेत समतोल राखतात. असा हा जैवविविधतेचा राजा पण दुर्मिळतेच्या वाटेवर आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व लक्षात घेता जगभरात व्याघ्र प्रकल्प राबवले जात आहेत, ज्याद्वारे वाघाला संरक्षित केले जात आहे आणि त्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. भारतात वाघाची संख्या ही पूर्वीपासूनच सर्वात जास्त होती. वाघाच्या शिकारीमुळं ही संख्या दिवसेंदिवस कमी होत होती. वाघाचं महत्त्व लक्षात घेता 1972ला केलेल्या सर्वेक्षणात भारतात ही संख्या 1890 इतकी झाली. म्हणजे ब्रिटिश होते त्यावेळेस 40,000 एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वाघाचा ऱ्हास झाला. याचा परिणाम नैसर्गिक संपत्तीवर होत होता.
ते रोखण्यासाठी वन्य संवर्धन कायदा बदल करून तो लागू करण्यात आला. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचलीच पाहिजे. त्याद्वारे व्याघ्र प्रकल्पांना चालना मिळाली. व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीव संवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले आणि अनेक राष्ट्रीय उद्याने प्रकल्पामध्ये घोषित झाली. त्याद्वारे कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे पहिले राष्ट्रीय उद्यान घोषित झालं. तसेच कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस, सुंदरबन, रणथंबोर, मेळघाट इत्यादी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्र प्रकल्पानंतर जनसामान्याचा बघायचा दृष्टिकोन बदलला. केवळ शिकारीचीच हकीकत ऐकणाऱ्या जनसामान्यामध्ये वन्यजीवाबद्दल आस्था, कुतूहल आणि शास्त्रीय माहिती याची ओढ लागली आणि वाघाच्या संवर्धनाबाबत लोक जागृत झाले. वाघ जंगलात असणं फार महत्त्वाचं आहे. लाकूडतोडे वाघ असलेल्या जंगलात जात नाहीत आणि अशा प्रकारे वाघाच्या या दहशतीमुळे जंगलतोड काही प्रमाणात वाचते. पण जागतिकीकरणामुळे जंगलतोड फार प्रमाणात झाली आहे. याचा परिणाम वाघाची उपस्थिती व त्याच्या दुर्मिळतेवर झाला. तृणभक्षकाची संख्या वाढली, त्याचा ताण निसर्ग संपदेवर पडला. निसर्ग साखळीत असमतोल झाला. जैवविविधता टिकून ठेवणं हे जैवविविधतेतील प्रत्येक सजीवाचं काम आहे. पण मानवी फायद्यासाठी या निसर्ग साखळीत व्यत्यय पडतोय. अनेक ठिकाणी आपण वाघाने माणसावर हल्ला करण्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे. हा त्याचाच परिणाम आहे. जर त्याचा नैसर्गिक अधिवास टिकून ठेवला नाही तर याच्यावर अशीच परिस्थिती येणार, जे की सर्वांसाठीच हानिकारक आहे. एकीकडे तृणभक्षकाची संख्या वाढल्यामुळं पण त्यांना नियंत्रित ठेवणारेच जर कमी झाले तर कसा जैवविविधतेत समतोल राखला जाईल हा एक प्रश्न समोर पडतो. पण आता वाघाचं महत्त्व लक्षात घेऊन जागतिक स्तरावर याच्यावर विचारविनिमय होऊन त्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. अलीकडेच आशियाई व्याघ्र संवर्धनाची 3री परिषद पार पडली. जगभरातील जंगलामध्ये असलेल्या वाघाच्या संख्येत गेल्या 100हून अधिक वर्षात प्रथमच वाढ झाल्याचे शुभ संकेत मिळाले. असे असून विविध देशाचे सरकारी आणि व्याघ्र संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या व्याघ्रगणनेत भारतीय उपखंडाखेरीज रशियापासून व्हिएतनामपर्यंत देशामध्ये एकूण 3890 जंगली वाघ असल्याचे आढळून आले आणि त्यापैकी भारतात सर्वाधिक 2226 वाघ आहेत. 2020 पर्यंत ही संख्या दुपटीने वाढवून ती 3890 पर्यंत नेण्याच्या ठरावाशी भारताची बांधिलकी भारताने उद्घृत केली. 29 जुलै हा दिवस व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. अशा सकारात्मक बदल या शानदार प्राण्याचे महत्त्व ओळखून राबवले जात आहेत. ही आनंदाची बाब आहे. वाघाच्या काही उपप्रजाती आहेत, जसे की इंडो चायनीज वाघ, त्यालाच आपण कार्बेटी वाघ म्हणतो, मलेशियन वाघ, सुमात्रन वाघ, सायबेरियन वाघ, दक्षिणी चिनी वाघ, पांढरा वाघ अशा काही उपप्रजाती आहेत. आता त्यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास इंडो चायनीज वाघ हा ईशान्य आशियामध्ये दिसून येतो. या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर चिनी औषधासाठी शिकार करण्यात येते. मलेशियन वाघ दक्षिण भागात आढळून येतात. हा वाघ मलेशियाच्या राष्ट्रीय चिन्हावर विराजमान झाला आहे. सायबेरियन वाघ ही प्रजाती रशियात आढळून येते. हा वाघ आकाराने सगळ्या वाघापेक्षा मोठा असतो. दक्षिणी चिनी वाघ ही वाघामधील सर्वात चिंताजनक अशी प्रजाती आहे. सध्या हे वाघ फक्त संग्रहालयातच बघायला मिळत आहेत. पांढरा वाघ ही कुठलीही वेगळी प्रजाती नसून केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसामध्ये कोड येतात तसेच वाघाच्या बाबतीतही होते आणि असे होणे हे एक अनुवांशिक आहे. वाघाबद्दल विशेष अशी माहिती सांगायची झाल्यास नर वाघ हा मादीपेक्षा मोठा असतो. नराचं वजन 90 ते 306 किलोग्रॅम तर मादीचं वजन 65 ते 167 किलोग्रॅम एवढं असतं. वाघाच्या मेंदूचे वजन 300 ग्रॅम असतं. वाघ हे पट्टीचे पोहणारे असतात आणि पोहून सुद्धा ते पाण्यामध्ये आपल्या शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाचा पंजा हा खूप शक्तिशाली असतो. लहान भक्ष्याच्या त्याच्या कवटी फुटण्यासाठी फक्त वाघाच्या या एका पंजाचा दणका पुरेसा असतो. अशी ताकदवान वार या वाघाचा असतो. वाघाची पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक आणि अंध असतात. त्यांचा पूर्ण वाढण्याचा कार्यकाळ 18 महिन्याचा असतो. वाघ 65 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने पळू शकतो. खाण्याच्या बाबतीत वाघ अतिशय स्वच्छ प्राणी आहे.
खाण्याच्या अगोदर वाघ शिकारीचं पोट फाडून त्यातील आतडी पूर्णपणे बाहेर टाकतो आणि मगच तो खातो. तर अशा या महत्त्वाच्या जैवविविधतेच्या राजा दुर्मिळ होता कामा नये, तो जंगलात असणं फार महत्त्वाचं आहे. वाघ जंगलात नसेल तर ती जंगले साफ होण्यास फार वेळ लागत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. जंगलतोडीने निसर्ग चक्राचे दुष्परिणाम आपण जागतिक तापमानवाढीने पाहतच आहोत. त्यामुळे आता सर्वांनी एकमताने या वाघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जैवविविधतेच्या या राजाविषयी एकच म्हणावे लागल, वाघाला वाचवूया आणि जैवविविधतेला तारूया. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त सचिन सोपान देबाजे याचं भाषण आपण ऐकलं. सचिन सोपान देबाजे याचं भाषण.